उल्लासनगर के सेंट्रल अस्पताल में मरीज की मौत के बाद ऐसा बवाल मचा कि डॉक्टरों ने काम ही बंद कर दिया। आधी रात इलाज के दौरान एक मरीज की मौत क्या हुई, गुस्साए परिजनों ने अस्पताल में तोड़फोड़ शुरू कर दी। डॉक्टरों और कर्मचारियों पर हमला किया गया। इस घटना से नाराज डॉक्टर शनिवार को हड़ताल पर उतर आए। नतीजा, अस्पताल की व्यवस्था चरमरा गई और सैकड़ों मरीज इलाज के लिए भड़कते नजर आए। डॉक्टरों ने साफ कहा कि जब तक हमला करने वालों पर कड़ी कार्रवाई नहीं होगी तब तक उनका विरोध जारी रहेगा। वहीं इस पूरे घटनाक्रम ने अस्पतालों में डॉक्टर की सुरक्षा और मरीजों की परेशानी दोनों पर बड़ा सवाल खड़ा कर दिया है। पेशंट आमच्याकडे 9:15च्या दरम्यान आला होता। पेशंट अतिशय सिरियस होता। या पेशंटच्या संदर्भात महापौर मॅडम, निकम मॅडम यांनी मला फोन पण केला होता, मेसेज पण केला होता, या पेशंटचं करायचं काय। तर आमचं त्यांच्याबरोबर चर्चा झाली, डॉक्टरांबरोबर चर्चा झाली। पेशंट अनकॉन्शियस होता, सिरियस होता। तर पेशंटला, अशा पेशंटला आम्ही पुढे पण पाठवू शकत नव्हतो, कारण तो अर्ध्या वाटात कुठे पण म्हणजे मृत्यू पावला असता। आम्ही उपचार करत असताना सदर रुग्ण 1-1:30च्या सुमारास मरण पावला। आता उपचार करत असताना जर रुग्ण मरण पावला तर त्याचं दुःख हे डॉक्टरांना खूप होत असतं, नातेवाईकांना होतच, पण त्याच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो। ही घटना व्हायला नाही पाहिजे, परंतु सदर रुग्णाचा जो आजार आहे त्याचा जो क्रॉनिक म्हणजे तो लिव्हर सिरोसिस होता, अल्कोहोलिक क्रॉनिक होता, त्याचं लिव्हर, किडनी आणि ब्रेन या सगळ्या गोष्टी डॅमेज झालेल्या होत्या। अशा पेशंटला आमच्याकडे उपचार आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत करत असतो। सदर घटना आम्ही महापौर मॅडमला पण सांगितली। महापौर मॅडम म्हणल्या, डॉक्टर तुमच्या परीने जसं करता येईल तसं करा, म्हणजे शांत होऊन त्या गेल्या निघून। परंतु नंतर 1-1.5 तासानं पेशंटला डिक्लेअर करावं लागलं आणि डिक्लेअर केल्यानंतर नातेवाईकांचा पारा चढला। राग अनावर होऊन आमच्या 4-5-25 लोकांनी जवळपास म्हणजे आमच्या डॉक्टरावर, सिस्टरवर आणि कर्मचाऱ्यावर सगळ्यात जवळपास म्हणजे मारहाण आणि इथल्या काचा तोडफोड केल्या। जवळपास म्हणजे इथले 2-3 दालनं त्यांचे तावदानं तोडून टाकले आणि मॉनिटरची विशेष म्हणजे नासधूस केलेली आहे। मॉनिटर, खुर्च्या, कॉट हे सगळी तोडफोड केलेली आहे। हे सर्व होत असताना आम्ही पोलिसांना फोन केला। पोलीस 25 पोलीस बांधव आले, परंतु त्यांना सुद्धा ह्या मॉब ऐकत नव्हता। अशी घटना घडलेली आहे। त्यासाठी कसं आहे, ह्या अशा घटना एकच दिवस नाही, 365 दिवसामधून जवळपास 300 दिवस तरी आम्हाला रोज ह्या घटनांना सामोरं जावं लागतंय। रोज एक तरी कर्मचाऱ्याला म्हणजे मारहाण होते, एका तरी कर्मचाऱ्याला शिवीगाळ होते, एक तरी पेशंटचा नातेवाईक म्हणजे असा हुज्जत घालत असतो। आम्ही ते सगळं सहन करत असतो, मग आम्ही मजबुरी म्हणून नोकरी करतो असा त्याचा अर्थ होतो। आज मी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3 पासून 4 वर्षापासून मी इथे सर्व्हिसला आहे। आल्यापासून माझा इकडचा मॉब आहे जो आम्हाला फक्त फोर्सफुली काम करायला लावतो, म्हणजे त्यांनी जे सांगितलं तेच आम्ही सर्व्हिस द्यायची। ज्यांना जी गरज आहे ट्रीटमेंटची ते त्यांना नको। जर त्यांना महापौर किंवा जर त्यांना कुठल्या वरिष्ठ कर्मचारीचा फोन आला किंवा काय आलं, मग त्याच्यानी आम्हाला ती ट्रीटमेंट द्यायला लावतात। प्लस आपल्याकडे इथे खूप कर्मचारी कमी आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये। जर आमचं बेड हॉस्पिटल 200-300 ऑक्युपन्सी आहे आपल्याकडे डेली, हां, 2006 हो, आणि जर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मध्ये आमच्याकडे डेली 1000 पेक्षा जास्त पेशंट असतात आणि कर्मचारी जर 2000 जुने टाइमचाच आकृती आहे, तर आम्ही इथे सर्व्हिस देणार कसं? हे एक ह्युमन राईट्स आहे। सरकारला पण समजायला पाहिजे की जेव्हा मॉब वाढत आहे तेव्हा कर्मचारी पण वाढवायला पाहिजे, पण कर्मचारी वाढायचं सोडून ते फक्त जेवढं कंटिन्यू कर्मचारी त्याच्यावर 1000 लोकांना ट्रीटमेंट द्यायला लावतात, 500 लोकांना ट्रीटमेंट द्यायला लावतात। जर तुमच्या वॉर्डमध्ये 20 बेड आहे आणि आम्ही कंटिन्यू 50 पेशंट ठेवतो वॉर्डमध्ये, तर तुम्ही स्वतः विचार करा, एक कॉमन पब्लिक म्हणून विचार करा तुम्ही की आम्ही त्या पेशंटला, एवढ्या 50 पेशंटला एक सिस्टर, एक डॉक्टर आणि एक सर्वंट कसं ट्रीटमेंट देणार, कशी स्वच्छता ठेवणार आणि कसं त्यांना केअर देणार? आम्हाला मान्य आहे एकाचा आई गेला, बाप गेला, बहीण गेला, सगळं मान्य आहे। त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला होतो, गिल्ट होतो की आमच्या ड्युटीत असं पेशंट दगावला आहे। आम्ही पूर्ण कोशिश करतो की त्या पेशंटला वाचवायला पाहिजे, पण ते जर ते पेशंट त्याच कंडिशनमध्ये आला आहे, आम्ही त्यांना तसंच एक्सप्लेनेशन दिलं आहे, पण त्यांना असं वाटतं की आमची ओळख एवढ्या मोठ्या माणसाशी आहे तर तरी माझ्या पेशंटला वाचवलं। दिस इज नॉट पॉसिबल। वरून ऊपर से एक भगवान, गॉड, अल्लाह भी आएगा तो भी जिसको जो तकलीफ है ते सफर होणार आहे, तसंच होणार आहे।
आम्ही पण पूर्ण कोशिश करतो, 99.9% आम्ही कोशिश करतो की आमच्याकडून जेवढे ट्रीटमेंट आहे तेवढी द्यायला. पण पेशंटला जर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं रेफर आउट जायला, तरी पेशंट रेडी नसतात. त्यांना असं वाटतं की तुम्ही इथेच ट्रीटमेंट करा, ते इथेच राहतात आणि मग नंतर त्यांच्यावर असा हात चावतो. आता आमची मागणी ही आहे की हे जो रोज पेशंट आम्हाला सरांनी जसं बोलले 365 डेज आमच्यावर हेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जे पेशंटचे रिलेटिव्ह येतात, जबरदस्ती करतात आमच्यावर की आम्हाला ट्रीटमेंटच द्या, आम्हाला इथेच ठेवा, किंवा ते सगळे हत्यार काढून आम्हाला धमकी देतात. त्याच्यावर पोलीस पण काय कारवाई करू नाही शकत. प्रत्येक वेळा आम्ही रायटिंग देतो चौकीत, पण आम्हाला वाटत नाही यांच्यावर काही कारवाई होते. त्याच्यामुळे एक रिलेटिव्हशी दुसरा रिलेटिव्ह शिकतो, दुसऱ्याशी तिसरा रिलेटिव्ह. जे काल झालं आमच्यावर हादसा, आमच्या सिस्टर्स बरोबर, डॉक्टर्स बरोबर, सर्वंट बरोबर, त्या आरोपीला आम्हाला सजा पाहिजे, तेव्हा आम्ही ड्युटी रिजॉईन करणार. सरकारशी हे निवेदन आहे की जेवढे क्राऊड वाढले तेवढे रिक्रुटमेंट करा, तेवढी सर्व्हिस आम्ही चांगली देऊ, तेवढी अजून चांगली ट्रीटमेंट होईल आणि सगळे रिलेटिव्ह प्लस कर्मचारी मेंटली स्टेबल होतील.